आणि पहिल्याच उमेदवार यादीमध्ये वर्णी लागल्यानंतर सरोज अहिरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, आपण पाहूया। देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना त्यांच्या बंडात साथ देणाऱ्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। सलग दुसऱ्यांदा सरोज अहिरे मतदारांसमोर जाणार आहेत आणि मतांचा जोगवा मांडणार आहेत। सरोज अहिरे आपल्यासोबत आहेत, आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। मागच्या बाजूला आपण बघतोय मतदारसंघ आहे, काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत आणि काय आव्हानं आहे? बऱ्यापैकी आव्हानं आणि ज्या अडचणी होत्या त्या मागच्या 5 वर्षामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जवळपास 1400 कोटींची विकास कामं, रस्ते असतील, पुलं असतील, पाणी पुरवठा योजना असतील, या मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विहितगाव असेल, मनोली आणि बेलदगव्हाण इथे या गावांमध्ये बालाजी देवस्थान म्हणून जे काही श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानाची नोंद भूगोलदार 1 म्हणून होती, म्हणजे ते सुपिरियर होल्डर होते आणि शेतकरी स्वतः मालक असून सुद्धा त्यांना वाईट वागणूक या देवस्थानाच्या वतीने मिळत होती। बँक कुठलंही कर्ज देत नव्हते, त्यांना पीक विमा मिळत नव्हता। अशा अनेक समस्यांना इथे जवळपास 15,000 कुटुंब जे आहेत, शेतकरी आहेत, ते बाधित होते आणि त्यांच्या या व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या जाचातून सोडवण्याचा प्रयत्न मी केला आणि त्याला यश मला सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मिळालेला आहे। त्याचबरोबर साखर कारखाना गेल्या 8 ते 10 वर्षांपासून बंद होता, त्या साखर कारखान्याला चालना देऊन ते कारखाना सुरू करण्यासाठीचा प्रयत्न झालेला आहे। आणि आपण बघत असाल की हा आपला ज्या बाजूला आपण डाव्या हाताला बघितलं तर रेस्ट कॅम्प रोड आहे, हा लॅम्प रोड आहे। ही कधी न झालेली कामं, म्हणजे 30-30 वर्ष इथे साधा मुरुमही पडलेला नव्हता, कुठेतरी थोडंफार डांबराचा लेप पडायचा, आज ते रस्ते कॉन्क्रीट आपण केलेले आहे। आणि अनेक पुलांचा प्रश्न आहे, ओझरखेड असेल किंवा गणेशगाव असेल, इथे बसेस बंद झालेल्या होत्या। मग त्या आदिवासी बहुल भागाने जायचं कुठे, त्यांना बसेस मिळत नव्हत्या, बस शासनाने बंद करून टाकल्या होत्या धोकादायक पूल म्हणून। आज तिथे 6 कोटी त्याचबरोबर 11.5 कोटी असे मोठे मोठे पुलांचे कामं सुरू आहेत। या अनेक प्रश्न आहेत, स्मशानभूम्या नव्हत्या, स्मशानभूम्या आज हक्काच्या करून दिलेल्या आहेत। आता तुमच्या समोर माजी आमदार आणि माजी तहसीलदार दोघं जण इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी। हे बघा, कोणी असेल तर आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून आपण सर्वजण ही चर्चा करत आहोत। समोर महाविकास आघाडी असेल किंवा इतर कोणीही पक्ष, जो कोणी उमेदवार देईल त्याच्यासमोर लढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे देवळी मतदारसंघात पुन्हा एकदा घड्याळाचा झेंडा रोवेल याचा पूर्ण मला विश्वास आहे। आव्हानं काय वाटतं? आव्हानं जी मतदारसंघामध्ये राहिलेली प्रश्न हीच माझे आव्हानं आहेत, कारण जे 50% झालेलं आहे, 50% जे करायचं आहे तेच आव्हान डोळ्यासमोर ठेवून त्याला कशा आपल्याला सोडवता येईल याच्यासाठीचा पूर्ण प्रयत्न माझा असेल। अजितदादांसोबत होत्या, त्याची बक्षिशी तुम्हाला मिळाली, मात्र ह्या निवडणुकीमध्ये पवारसाहेब तुमच्यासोबत राहणार नाही आहेत, तुमच्या विरोधी पक्षामध्ये असणार आहेत, त्याचा किती फटका बसेल असं वाटतं? नक्कीच एक भावनिक वातावरण माननीय साहेबांनी तयार केलेलं आहे आणि मतदार भावनिक होऊन जर त्यांची साथ दिली तर थोडाफार तो त्रास होईल, परंतु माझ्या मतदारसंघाचं गणित हे फार वेगळं आहे। हे माननीय पवार साहेबांना मानणारा आम्ही स्वतः सुद्धा आहोतच, त्याच्यामध्ये आजही त्यांना मानतोच आणि उद्याही मानू, परंतु विकास कामांपासून वंचित राहिलेला म्हणजे मागासवर्गीय रिझर्व मतदारसंघ आहे माझा, तो मागासवर्गीयच राहिला कायम। म्हणजे इथे जरी बहुजनांचं एक चांगलं वलय प्रस्थापित आहेत तरी सुद्धा रस्ते, पाणी, ह्या आजही अनेक भागांमध्ये पाणी नाही, महिला तुळतुळ करतात, 4-4 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन जात होत्या। आपण जवळपास 140 कोटींच्या पाणी पुरवठा योजना मतदारसंघात आणल्या, ते छोट्या छोटी गोष्टी आहेत। आणि जेव्हा एखाद्या महिलेला तिच्या नळाला पाणी येत आहे, तिला पाण्यासाठी धावाधाव करायची नाही आहे, तिला ह्या कामांचं महत्त्व आहे। जो माणूस खड्ड्यांमधून जात होता त्याला कॉन्क्रीट रस्त्याचं महत्त्व आहे, ज्यांच्याकडे बस जात नव्हती त्यांना पुलांचं महत्त्व आहे, जिथे डिझेल टाकून अक्षरशः डिझेल ओतून उघड्यावर ऊन वारा पावसात अंत्यविधी होत होते त्यांना स्मशानभूमीचं महत्त्व माहीत आहे। त्याच्यामुळे मायबाप जनता ही विकासासोबत राहील याची मला पूर्ण खात्री आहे। मध्यंतरी तुमचं कॅम्पेनिंग देवळाली विधानसभा मतदारसंघाची हिरकणी असं करण्यात आलं होतं, काहींनी समर्थन केलं, काहींनी टीका पण केली। मी आपल्या माहितीस्तव आज बरं झालं आपण हा प्रश्न मला विचारता, मी याचा उलगडा करू इच्छिते। आपण सर्वजण तिथे नागपूरच्या अधिवेशनात तुम्ही पण होतात, सर्व पत्रकार बांधव होते। हिरकणी ही उपमा मला, राजकारणातील हिरकणी ही उपमा मला माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी दिलेली आहे। मी स्वतःहून ते जग जाहीर केलेलं नाहीये, कार्यकर्त्यांनी तीच उपमा उचलली आहे आणि त्याच्या माध्यमातून एक जे गाणं तयार केलं। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जर मी जेव्हा निवडून आले तेव्हा मी अविवाहित होते,
माझं लग्न झालं, मला छोटं बाळ होतं, ते घेऊन विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न घेऊन मी गेले. मी जर तानुल्या बाळाची आई नसते तर मी हिरकणी होऊ शकले नसते. मी अनमॅरिड असते तर मी हिरकणी होऊ शकले नसते. मी जर माझी मुलं मोठी असती जसे इतर महिला आमदारांच्या आहेत तर मी हिरकणी मला कोणी म्हटलं नसतं. त्यावेळेस पत्रकार बांधवांनी ज्या काही उपमा दिल्या आहेत, आजही त्या व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या व्हिडिओ क्लिप्सला धरूनच ह्या सर्व कार्यकर्त्यांनी ते गाणं बनवलेलं आहे. आणि आज मी मानते की जशी हिरकणी हा रायगड उतरून आपल्या बाळासाठी धावून आलेली होती, तशी प्रत्येक महिला जी काम करते, आपल्या बाळाला 6 महिन्याची शासकीय रजा असते, परंतु 6 महिने म्हणजे मुलगं मोठं झालेलं नसतं किंवा ते लगेचच भाजीपोळी खायला लागत नसतं आणि लगेचच त्याला आई नकोशी असं नसतं. आई ही आपल्याला सुद्धा लागते, मोठं आहोत आपण तरी त्या तानुल्या बाळाला जेव्हा ती आई त्या मातृत्वाचा थोडा त्याग करून आपली शासकीय सेवा असेल किंवा इतर सेवा असेल, रुग्णसेवा असेल करून जाते, ती प्रत्येक आई हिरकणी आहे. त्याच्यामुळे ह्या सरोज अहिरेला लोकांनी जर हिरकणी म्हटलं तर मात्र विरोधकांच्या पोटात का गोळा उठतो याचा मला काही प्रश्न समजत नाहीये. या आहेत सरोज अहिरे. वेगवेगळ्या कारणाने गेल्या 5 वर्षामध्ये त्या चर्चेत होत्या, मात्र आता निवडणुकीला सामोरं जात आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार असतील अशी त्यांना देखील साशंकता आहे. त्यामुळे येणारी निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची तर आहेतच, परंतु अनेक आव्हानं घेऊन येणार आहे. त्यांना विश्वास आहे या सर्व आव्हानांना त्या पार करतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या मतदारसंघावर फडकवतील. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.